कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगोदरचे जे टास्क केलेस ते तुला बरे वाटले की आता तू अथर्व बरोबर करतेस ते टास्क तुला बरे वाटतायत? अगोदरच्या टास्क मध्ये तुझ्या बरोबर अर्जुन होता। हे प्रश्न मला वाटला, तो प्रश्न मी तिला तिथं बी मेन्शन मध्ये बी तीच विचारत होतो। ह्याला मी म्हणजे डिनाय करूच नाही शकत। 110% अथर्व सोबतचे माझे टास्क खूप चांगले जात आहेत। का अपेक्षा आहे तिच्याकडून तुम्हाला आता? एवढंच की माझा रामा भोळा आहे, कुठं चुकला तर त्याला बोल आणि पुढे घेऊन जा। क्या बात आहे. पुढे आपला रामा जिंकला. जेव्हा हा स्टार्टिंगला गेला त्यावेळेस तो कसं नाही नाही मला मुलींकडे बघावंसं पण वाटत नाही हा इतका मोठा बदल झाला कसं काय? मला मुलींवरनं प्रॉब्लेम नव्हता काय, ते शॉर्ट कपडे घालायचे ना त्याच्यावर प्रॉब्लेम होता माझा। आम्ही पोरी अशा आहोत खंबीर की आम्ही देऊ 1-2 फाईट बुक्के। तर या 1.5 महिन्यामध्ये पवन तुझ्यामध्ये बराचसा काही बदल झालेला दिसतोय मला। एक्झॅक्टली बरोबर। तर एक्झॅक्टली म्हणजे मुंबईमध्ये शिकलो बरं का भावांनो। सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला जी सांगितली, तो मला म्हणाला की गायत्री ताई मी जे शिकलोय ना मुंबईमध्ये त्याचा वापर मी इकडे येऊन करणार आहे। विजयची एक चांगली गोष्ट सांगायची की तो आतापर्यंत कधीच कुठल्या मुलीला उलट बोललेला नाहीये ना अपशब्द वापरलात। आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टीमुळे आमच्यामध्ये अजूनपर्यंत तर भांडणं झालेली नाहीयेत आणि ह्याच्या पुढे सुद्धा नाही होणार। गावात मला कोण इज्जत देत नव्हतं, कोण देत नव्हतं। खरं आहे ती खरं आहे आप्पा, खरं सांगतोय। पण आज गाव आहे आज माझ्यासाठी। दिसतंय की रेवती तू इथं आता गावाला आली, इथल्या रूढी परंपरा, इथलं वागणं बोलणं सगळं तुला समजून घ्यावं लागल, इथल्या रीती रिवाजाप्रमाणे तुला राहावं लागल। आणि तुमचे टास्क जे आम्ही बघणार आहे ते आम्ही श्रेयस दादांना फोनवरून सांगणार आहे की कुणाचं काय चुकतंय। आता पवनने जशी शिटी गाजवली तसं तुम्ही या खेड्यातलं कल्चर गाजवणार? मी आता पूर्ण प्रयत्न करणार आहे खेड्यातलं कल्चर गाजवण्याचा। पण जो कुठला टास्क असेल तो मी माझ्या दृष्टीने 100 काय 1000% करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तुला सुद्धा आता हे सगळं फेस करावं लागणार आहे, तुला सगळं बघावं लागणार आहे। मग ती चुल्यावरची भाकर असेल तुला ती खावं लागणार आहे, बनवावं लागणार आहे। हा तुझी स्लीपिंगची जागा जे मला असंच पाहिजे आपलं असतं, सिटीतल्या मुलींचं असतं, मला इथे झोप येत नाही ही माझी दिशा आहे। पणजी बेड असतो ना तुमचा, तो तुला मिळणार नाहीये। नसतं काही। आता आजचा दिवस संपला, आता तुम्ही दोघे जाऊन आराम करा। चल थँक्यू। आणि त्या पंचायत मधून बाहेर पडल्यानंतर मला असं जो माझा आनंद होता ना, ज्या चेहऱ्यावरती माझा ग्लो होता हे सगळं पाहून ते डायरेक्ट असं डिम झालं। मला इतकं टेन्शन आलं की बाप रे आता हे कसं होणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।